गुड मॉर्निंग. चला, आज नवीन सुरुवात, नवीन दिवस आणि आज स्पेशल टाईम, कारण की आज PTA मीटिंग आहे माझ्या श्रेषाच्या स्कूलमध्ये. तर 11:15ची आहे, 11:15 ते 1 तास अशी मीटिंग आहे. जायचं आहे. ही दुसरी मीटिंग आहे माझी. मला खूप प्राऊड फिलिंग होते की मी आज एक आई झाले. आणि जेव्हा आमच्या टायमाला आमचे बालक यायचे तेव्हा खूप भीती वाटायची, कारण मस्तीच तेवढी करायचो ना. आता मम्मी काय बोलेल, मार्क बघून काय मारते की काय करते काय समजायचं नाही. तेव्हा पहिले पालकांची दहशत सुद्धा होती, तेव्हा घाबरायचं सुद्धा आम्ही. पण आता पोरं अक्षरशः आम्हाला घाबरवतात, अशी एवढी डेंजर झालीत पोरं आजकालची. बघू, पहिल्या टायमाला खूप मजा आलेली. PTA मीटिंग माझी फर्स्ट मीटिंग होती आणि आता ही दुसरी मीटिंग आहे. आर्मीच्या टायमाची अजून मीटिंग बाकी आहे माझी. आता ती जेव्हा स्कूलला जाईल तेव्हा बघू, होऊ देत. चला, PTA मीटिंग कंटिन्यू करायला जाऊया. चला या. वेलकम वेलकम. बघू, मला आर्वीचा टिका लागला. आता मी ना जरा मम्मीकडे जाऊन येते. ती आता तिने रूम शिफ्ट केला नाही, तर मला जरा तिने बोलवलं नाही, म्हणजे थोडी मदत करायला. हे तर गेले तर पुढे, पण म्हटलं मी पण जरा जाते. माझे पण थोडेफार कपडे तिच्याकडे. बघूयात कुठपर्यंत झाले. आता तिने मला कधी बोलवलेली, मी आता जाते. माझी एकदम जवळच घेतली. आधीच्या रूमपेक्षा मला वाटते खूपच बेटर आहे. मी काय अजून बघितलेली नाही आहे. मी आता जाऊन बघते कशी काय रूम आहे ती. मला तर आवडेल, कारण 3 वर्ष झाली त्या रूममधून तिला कधीच सांगते बाहेर पड, पण ते बाहेर पडायला तयार नाही. आता ह्या रूममधून फायनली ती बाहेर पडली. आता नवीन आमच्या जवळच आली, एकदम जवळ आले, म्हणजे कधी पण जाऊ कधी पण आव. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की मी आरवीचे हेअरकट करायला घेऊन गेले होते. हेअरकट झाला, चांगला झाला. मी आरवीला हेअरकट करायला घेऊन गेले होते. हेअरकट झाला, पण मला 20 रुपयाचा चुना लागला. का तर मला तिला 20 रुपयाची कॅडबरी घेऊन द्यावी लागली. तिला मी सोलून ओपन करून नाही दिली, ॲक्च्युली तिला मी असंच चावायला दिली. म्हणजे ती त्या बहाण्याने ती चावत राहील आणि हेअरकट तरी व्यवस्थित होऊन जाईल. जरा असे थोडं तुकडं राहिले, पण व्यवस्थित केलं त्या ताईने हेअरकट. मला आवडला. ठीक आहे, आता लहान आहे म्हणून तो हेअरकट चालून जातो. नेक्स्ट टाईम आता बघू, परत हेअरकट करायला होईल तेव्हा जाऊ. चला मग. आजची श्रेषाची पेरेंट्स मीटिंग पण खूप चांगली झाली. ओपन हाऊससुद्धा होतं त्यातल्या त्यात. त्या लोकांनी म्हणजे जे फर्स्ट सेमिस्टरमध्ये जेवढं काही त्या लोकांना लेसन्स वगैरे शिकवलेत. लेसन म्हणजे ABCD, जी जनरल नॉलेज, म्हणजे अल्फाबेटिकल नंबर्स. तर श्रेषाला आता काय एवढं काय हे नाही आहे, तरी पण तिला B ग्रेड भेटलेलं आहे. मी बघितलं, आम्हाला त्या लोकांनी जाऊन आली मी श्रेषाच्या स्कूलमध्ये. तिचं मी बघून आले रिझल्ट. मस्त आहे रिझल्ट. थोडा अजून प्रयत्न करू शकते ती, पण आता ठीक आहे, ती लहान आहे अजून, त्याच्यामुळे ती होऊ शकते पुढे. म्हणून थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. तसे आता मी तिच्याला बोलली की श्रेषाला इम्प्रूव्ह करायची गरज आहे. ती बोली होणार, ती लहान आहे अजून, होणार. म्हणजे तिला सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. सगळे म्हणजे ती पार्टिसिपेटसुद्धा करते. तिचं सगळं ऐकतेसुद्धा. म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे तिचं, म्हणून एवढं काही टेन्शन नाही आहे. फक्त थोडं टिफिनचा प्रॉब्लेम आहे. तिच्या आवडतीचं खाणं असेल का ती बरोबर खाते, आणि नसेल तर मग ते तशीच टिफिन बंद करते आणि घरी घेऊन येते. ठीक आहे, होईल आज ना उद्या. ही माझी आहे, ही वाली. शिफ्टिंग झालेली आहे. फक्त आता ते सगळं सामान तिचं सेट करायचं आहे. ती करेल. माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी केलं. थोडंफार बाकी आहे, ते उद्या येऊन परत बघावं लागेल. चला, बाय बाय. उद्या भेटूया. बाय बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये. इथपर्यंत थोडंच.